2025-26च्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या सादर होतोय आणि त्या ठिकाणी आंबा आणि काजू बागायतदारांच्या प्रश्नांविषयी किंवा त्यांच्यासाठी काय त्या ठिकाणी तरतूद असणार आहे ते आमची एक प्रमुख मागणी या जिल्हावासियांकडून आहे। कारण आंबा आणि काजू ही प्रमुख फळ उत्पादनं या जिल्ह्यामध्ये घेतली जातात आणि त्याला इथल्या अवकाळी पाऊस असेल, अवकाळी थंडी असेल, या तापमानातल्या बदलामुळे मोठं नुकसान होतं आणि त्याला मिळणारी जी मदत आहे ती फार तुटपुंजी मदत मिळते। त्याला एक भरघोस मदत मिळावी आणि काजू भाव जो हमीभाव आहे तो 170 ते 180 रुपयापर्यंत काजू हमीभाव मिळावा, जेणेकरून इथल्या आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांच्या आर्थिक सुबत्तेमध्ये त्याला फायदा होऊ शकेल। ही आमची एक आंबा आणि काजू बागायतदारांसाठी एक अर्थसंकल्पात तरतूद व्हावी अशी आमची मागणी आहे। आंबा बागायतदारांचा आर्थिक संकल्पनामध्ये आंबा बागायतदारांना एक त्या ठिकाणी भरघोस तरतूद व्हावी अशी आमची जिल्हावासियांची मागणी आहे। अवकाळी पाऊस, थंडी, तापमानातले बदल यामुळे आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान होतं। जिल्ह्यातून पहिली आंब्याची पेटी ही मार्केटमध्ये पाठवली जाते। असं हे सगळं चांगलं असताना सुद्धा कुठेतरी आर्थिक नुकसान आंबा बागायतदारांचं होत आहे। त्याला आर्थिक नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना एक नुकसान भरपाई न देता एक ठोस मदत जाहीर जर प्रशासनाकडून झाली तर आंबा बागायतदारांचे दिवस चांगले येतील आणि इथला सिंधुदुर्ग जिल्हा सुजलाम सुफलाम व्हायला मदत होईल।